मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेकरता संधी देण्याचा मुद्दा आहे. फार छोटी गोष्ट आहे. इतके दिवस का थांबले मला माहित नाही. फक्त स्पर्धा परीक्षेमध्ये शासन निश्चितपणे या बाबतीमध्ये आवश्यक कार्यवाही करेल. त्याची तुम्ही आता कुठल्या प्रकारची चिंता बाळगण्याचं कारण नाही. कारण म्हणजे आज आपल्या सर्व विभागाचा कारभार ऑनलाईन झालेला आहे. मी मान्य करतो मागाशी सूर्यवंशी म्हटल्याप्रमाणे की दर 5 वर्षानंतर संगणक प्रणाली ऍब्सोल्यूट होते, कारवाई होते, ती अपडेट झाली पाहिजे. आणि म्हणून दर 5 वर्षानं आपल्या सगळ्या महसूल विभागाचं काम करणाऱ्या तलाठी सर्कल जी काही मंडळी आहे त्यांना हे संगणकाचं अपग्रेडेशन, लॅपटॉपचं अपग्रेडेशन, आवश्यक लागणारी जी सुविधा आहे प्रिंटर सारखी ती त्याच्यामध्ये मला वाटतं ही व्यवस्था आपण अंतर्भूत करू. मी कुणापर्यंत मागणी करावं लागणार नाही. 5 वर्ष झाले की अपडेट झालं. पण आता संगणकाचे दिवस संपलेले आहे. आता डिजिटल युग आलेलं आहे. आता सगळ्या ठिकाणी आता आपण पेमेंट करतो, त्याला सुद्धा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. आता डिजिटल युगामध्ये आता आपले सगळे शाळेतले क्लासरूम सुद्धा डिजिटल झालेले आहे. महाविद्यालयाचे क्लासरूम डिजिटल झालेले आहे. आता डिजिटल प्लॅटफॉर्म निर्माण आपण करू. त्यासाठी आवश्यक त्या सुधारणा आपल्याला या संगणक प्रणालीमध्ये आपले कराव्याच लागतील. मला वाटतं शासन त्यासाठी सकारात्मक आहे. त्या बाबतीमध्ये आपण निश्चितपणे या बाबतीमध्ये विचार करू. आज खरं म्हणजे या विभागाच्या संदर्भामध्ये काही लोकांनी तलाठी आपल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या पुरस्काराची सुरुवात करावी अशी मागणी. खरं म्हणजे मी कृषी मंत्री असताना त्यावेळी राज्यामध्ये पहिल्यांदा कर्मचाऱ्यांसाठी कृषी पुरस्कार सुरू केले आणि कृषी सहायकाचा पुरस्कार वेगळा, उपविभाग अधिकाऱ्याचा वेगळा, त्या कॅटेगरी प्रमाणे आपण केलं. तर मी सूर्यवंशीला सांगणार आहे त्या अध्यक्षांना की प्रस्ताव तयार करा आणि ह्या वर्षापासून आपण ते पुरस्कार सुरू करू असे या ठिकाणी जाहीर केले. कारण शेवटी तुम्ही आवरत काम करतात, सगळ्या प्रक्रिया राबवतात. आपल्या कर्मचाऱ्यांना विभागावर करू आपण. आपले महसूलचे एवढे विभाग आहे, महसूल विभागाप्रमाणे आपण पुरस्कार म्हणजे मग सगळ्यांना संधी मिळेल. प्रादेशिक निर्माण होणार नाही थोडक्यामध्ये. कारण म्हणजे आज मुख्य मागणी तुमची जी आहे ती तुमच्या जिल्हा स्तरावर जे आस्थापना झालेली आहे ती उपविभाग करावी. खरं म्हणजे माझी वेगळी मदत त्याच्यामध्ये आहे. पण तरी मी सूर्यवंशी साहेबांचा फार आग्रह होता झालंच पाहिजे. कारण म्हटलं तर ही प्रक्रिया संपू द्या. आता तो निर्णय केलेला आहे. त्या संघटनेला परत एकदा बोलवतो आणि याच्यातून मार्ग काढला पाहिजे. कारण गाव पातळीवर किंवा मी जे अनुभवतोय काही तालुक्यांमध्ये तिथे एक तालुका प्रांत आहे, तिथे कशा पद्धतीने काम चालतंय त्यातून जे प्रश्न तयार झालेले आहेत ते फार गंभीर आहे. आणि त्यामुळे निर्णय करण्यामध्ये मला काही अडचण नाही. परंतु याच्यातले बारकावे लक्षात घेऊन त्याला काय आणखीन पर्याय आहेत का, आणखीन काय त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल का, आणखीन काय आपल्याला मार्ग दाखवता येईल का, आपण ते सुद्धा आम्ही वी आर फ्लेक्सिबल. आम्ही त्याच्यामध्ये पूर्णतः आपल्या मताशी सहमत आहोत. परंतु आपण दोघांनी मिळून आपण याच्यामध्ये योग्य मार्ग काढला पाहिजे. ज्यामुळे शासनाची आणि तुमची भूमिका ही एकाच प्लॅटफॉर्मवर असली पाहिजे. जो समन्वय आपण आतापर्यंत करत आलेला आहोत, ज्या काही मागण्या आपण केल्यात, तुमच्या या मागण्यांचं निवेदन माझ्याकडे आहे. साधारण आता लोकसभेच्या निवडणुका जाहीर होत्या. तत्पूर्वी काही पे ग्रेडची मागणी जी आहे 48 खरं म्हणजे मागे मी म्हणतो त्यांना माहिती आहे सूर्यवंशींना एका दिवसामध्ये मी जाऊन त्या 48 पे ग्रेडवर मान्य देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते आणि एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत. त्याच्या एका दिवसामध्ये मी सह्या घेता प्रस्ताव. त्यावेळी करीर साहेब आपण मुख्य सचिव होते. आता ते वित्त विभागाचे सचिव झाले. आता वित्त विभागाने काही त्याच्यामध्ये त्रुटी काढ. मी त्यांना परवाच म्हटलं आपण दोघं एकत्र जाऊन सह्या घेतलेल्या आहेत त्या प्रस्तावावर. आता कशाला त्रुटी काढता तुम्ही? म्हणजे अपर मुख्य सचिव असताना अर्थ खात्याच्या असतानाही भूमिका आणि आता तुम्ही
वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव झाला तुम्ही वेगळी भूमिका, तर त्यांचा काही दोष नाही. शेवटी शासन व्यवस्थेमध्ये अधिकाऱ्यांच्या प्रश्न मर्यादा असतात, त्या मर्यादा राजीनाम काम करावं लागतं. परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री महोदय, आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री आता अजितदादा आहेत, त्यामुळे ट्रिपल इंजिन सरकार आहे. आणि मी तुम्हाला खात्री देतो की हा पे ग्रेडचा विषय या काही दिवसांमध्ये आपण 100% मार्गी लावू असे मला मी सांगतो. आणि म्हणून मित्र, आता काही मागण्या वाढत जातात, कशी शेवटी संघटना आली का मागण्या आल्या. तर मला आनंद आहे की आज मी खरं 2 दिवस अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो, पण ते सूर्यवंशी एवढा चतुर माणूस आहे, शेवटी त्यांच्या आग्रहास मला यावं लागेल. परंतु तुमचं खरं अभिनंदन केलं पाहिजे. अतिशय तुमचे डुबल साहेबांचे, काटकरांचं, सगळ्या संघटनेच्या लोकांनी आवराचं काम केलं. आणि अशोकराव कोकाटे सारखा एक सामर्थ्यावर नेतृत्व लाभला म्हणून ती परंपरा संघटनेने टिकवली. कारण शेवटी संयमानं, समन्वयानं आपण जर मिळून काम केलं तर प्रश्न सुटण्यामध्ये काही अडचण येणार नाही. हे तुम्हाला, हे माझं स्वतःच मत आहे. अनेक खात्याचं मंत्रिपद मी सांभाळलं, त्याच्या ठिकाणी जाताना ही भूमिका माझी राहिली की शेवटी त्या खात्याचा कर्मचारी असेल, अधिकारी असेल, ती मंत्री आहे, आमचं जर समन्वयानं काम झालं तर तुमच्या मागण्या मान्य करताना अडचण येत नाही. पण त्यापेक्षाही आपल्या दोघांवर जी जबाबदारी आहे ती राज्यातल्या सामान्य नागरिकाला दिलासा देण्याचं काम आपल्याला दोघां मिळून करायचं आहे. ते काम आपण भविष्यात निश्चितपणे करा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण आल्यानंतर माझा आदर सत्कार केला, मानपत्र दिलं. मी तलाठी आपल्या सगळ्या संघटनेचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.